नमः पार्वती पतये हर हर महादेव। श्री शिवपुराण महात्म्य विद्येश्वर संहितेतील अध्याय 11वा शिवलिंगाची स्थापना आणि पूजन विधी। ऋषीजनांनी विचारले, सूतजी, शिवलिंगाची स्थापना कशी करावी? त्याची लक्षणे काय आहेत? त्याची पूजा कशी करावी? ती कोणत्या काळी आणि कोणत्या द्रव्यांनी करावी? सूत म्हणाले, महर्षींनो, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे। मी तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका, ती समजून घ्या। परिस्थिती अनुकूल असताना शुभ समयी पवित्र तीर्थांच्या ठिकाणी, नदीतीरी किंवा शुद्ध स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी। तेथे त्या लिंगांचे नित्यपूजन करणे शक्य झाले पाहिजे। कल्पोक्त लक्षणांनी युक्त असे शिवलिंग निर्माण करून आपल्या रुचीनुसार पार्थिव द्रव्याने, जलमय द्रव्याने आणि तेजस द्रव्याने त्यांचे पूजन केल्याने उपासकाला त्या पूजनरूपी सेवेचे संपूर्ण फळ प्राप्त होते। समस्त शुभ लक्षणांनी युक्त अशा शिवलिंगाची पूजा केल्याने ते तत्काळ फलदायी ठरते। घरच्या घरी नित्यपूजा करायची असेल किंवा अनुष्ठानाच्या अनुषंगाने अल्पकाळच पूजन करायचे असेल तर लहानसे शिवलिंग उपयुक्त असते, पण कायमची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर मोठे शिवलिंग घ्यावे। हे शिवलिंग शैवशास्त्रात निर्देशित केलेल्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त असावे। त्याची पीठासहित स्थापना करावी। शिवलिंगाचे पीठ गोल, चौकोनी, त्रिकोणी किंवा वरती खाली मोठे आणि मध्यभागी किंचित बारीक असावे। असे लिंग पीठ महान फलदायी असते। स्थावर शिवलिंग मातीचे, दगडाचे किंवा लोखंडाचे असावे। शिवलिंग आणि त्यांचे पीठ एकाच द्रव्यापासून घडविलेले असावे। ज्यांची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करावयाची नाही अशा लहान शिवलिंगांसाठी सुद्धा हाच नियम आहे। बाणलिंगासाठी हा नियम नाही। लिंगाची लांबी ते स्थापन करणाऱ्या यजमानाच्या 12 अंगुलीच्या एकूण लांबी इतकी असावी। हेच यजमानासाठी सर्वोत्तम शिवलिंग होय। शिवलिंगाची लांबी 12 अंगुलीपेक्षा कमी असेल तर पुण्यफलही कमी मिळते। लिंगाची लांबी जर जास्त असेल तर काहीही दोष नाही। नित्य अनुष्ठानासाठी किंवा कारणपरत्वे वापरण्याचे शिवलिंग 1 अंगुली इतक्या लांबीचे हवे, त्यापेक्षा कमी नको। ज्या यजमानाला शिवलिंगाची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्याने शिल्पशास्त्राला अनुसरून आधी देवालय निर्माण करावे। त्यात इष्टदेवतांच्या मूर्तींची स्थापना करावी। त्या मंदिराचा गाभारा सुंदर, मजबूत आणि स्वच्छ असायला हवा। त्यांच्या पूर्वेला पश्चिमेला 2 मुख्य द्वारे असावीत। गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्यांच्या गर्तेत नीलम, माणिक, वैडूर्य, पाचू, पुष्पराग, मोती, पोवळे, गोमेद आणि हिरा या 9 रत्नांना तसेच अन्य महत्त्वपूर्ण द्रव्यांना वैदिक मंत्राचा उच्चार करून ठेवावे। त्या शिवलिंगांचे ओम सद्योजातम आदी 5 वैदिक मंत्रांनी 5 ठिकाणी क्रमशः पूजन करावे। अग्नीमध्ये हविष्याच्या आहुती द्याव्यात। परिवारासह शिवाची पूजा करावी। गुरुस्वरूप आचार्यांना यथाशक्ती द्रव्यदान द्यावे। भाऊबंधांना उपयुक्त वस्तू द्याव्यात। याचकांना द्रव्य, सुवर्ण, गृह, भूमी किंवा गाय आदी गोष्टींचे दान द्यावे। सर्व जीवमात्रांना प्रयत्नपूर्वक संतुष्ट करावे। त्यानंतर महादेवांचे ध्यान करावे। महामंत्र ओंकाराचा मोठ्याने घोष करत पीठयुक्त शिवलिंगाची त्या गर्तेमध्ये स्थापना करावी। ते दीर्घकाळ स्थिर राहावे म्हणून ती गर्ता लिंपून घ्यावी। गाभाऱ्यामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर भूमिसंस्कारादी विधी आधी सांगितल्याप्रमाणेच कराव्यात। प्राणप्रतिष्ठा मात्र पंचाक्षरी मंत्राने करावी। ही मूर्ती ज्ञानीजनांच्या मार्गदर्शनानुसार बनवून घ्यावी किंवा विकत आणावी। तिची साधुजनांकडून किंवा महात्म्यांकडून पूजा करवून घ्यावी। ती गुरुजनांकडून ग्रहण करावी। त्यानंतरच तिची प्राणप्रतिष्ठा करावी। अशा सुस्थापित शिवलिंगाची किंवा मूर्तीची नित्य भक्तिभावाने पूजा केल्याने शिवपद प्राप्त होते। भगवान शंकर सर्वव्याप्त आहेत।
शिवभक्तीने त्या विराट स्वरूपी ईश्वराचीही आराधना केली पाहिजे. विश्वातील जीवसृष्टीमधील वृक्ष वेली यांना स्थावर लिंग म्हणतात. त्यांना पाणी घालणे, त्यांची जोपासना करणे, त्यांना त्रास न देणे ही त्या स्थावर लिंगांची पूजा होय. जीवसृष्टीतील पशु पक्षी कृमी कीटक यांना जंगम लिंग म्हणतात. त्यांना अन्न पाणी देणे, त्यांची सेवा शुश्रूषा करणे, त्यांची हत्या न करणे ही त्या जंगम लिंगांची पूजा होय. सर्व सृष्टीविषयी सद्भावना ठेवून चराचराच्या कल्याणासाठी झटणे, त्या सर्वांना सुख देणे हीच सर्वश्रेष्ठ आराधना आहे. शिवभावे जीवसेवा हेच त्या आराधनेचे ब्रीद आहे. सेवाभावी भक्तांवर भगवान शंकरांची नित्य कृपा दृष्टी असते. असो, मंदिरात गर्भगृहात शिवलिंगाची किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्या देवालयाच्या परिसरात ध्वजारोहण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नित्यनेमाने मंदिरात जाऊन त्या शिवलिंगाचे यथाविधी पूजा करावी. शिवजींना अभिषेक, नैवेद्य, नमस्कार आदी उपचार अर्पण करावेत. ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरातील शिवलिंगाची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. पंचोपचार पूजेत गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य यांचा समावेश होतो. षोडशोपचार पूजेत आवाहन, आसन, अर्घ्य, पाद्य, आचमन, अभ्यंगस्थान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्र, पुष्प व नंतर विसर्जन यांचा समावेश होतो. शिवलिंग मग ते स्वयंभू असो किंवा देवांनी, ऋषींनी वा मनुष्यांनी स्थापन केलेले असो, त्याची वरील उपचार समर्पित पूजा करावी. पूजा करता येणे शक्य नसेल तर शिवपूजनाची सामग्री ब्राह्मणाला दान द्यावी. शिवजींना नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी. सद्भावाने केलेल्या या अल्पसेवेनेही शिवपूजनाचे संपूर्ण पुण्यफल मिळते. शिवलिंगाचे नित्यनियमाने दर्शन घेतल्याने मनुष्याचे कल्याण होते. त्याला परिक्रमा आणि नमस्कार केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. मनुष्याने आपल्या आवडीनुसार मृत्तिकेचे, पिठाचे, गोमयाचे, फुलांचे, कण्हेर पुष्पाचे, फळाचे, गुळाचे, लोण्याचे, भस्माचे आणि अन्नाचे शिवलिंग तयार करून त्यांची यथाविधी पूजा करावी. शिवपूजन कोणत्याही स्वरूपात केले तरी चालते. शिवलिंगाचे दान दिल्याने, शिवभक्तांना शिवलिंगाचे मूल्य अर्पण केल्याने, प्रतिदिन ओंकाराचा 10,000 जप केल्याने किंवा दोन्ही संध्या समयी प्रणवाचे अनुक्रमे 1,000 संख्येत जप केल्याने शिवपद प्राप्त होते. जप काळात मकारांत प्रणवाचा ओम जप केल्याने मन शुद्ध होते. मानसिक अर्थात मनोमन जप करणे, उपांशु अर्थात वैखरीने स्वतःला ऐकू येईल एवढ्याच आवाजात जप करणे हे जप साधनेचे प्रकार होत. नाद आणि बिंदूने युक्त प्रणवोच्चाराला विद्वज्जन समान प्रणव म्हणतात. प्रणवाचा जप कोणत्याही प्रकाराने केला तरी एकाग्रता व भक्तिभाव या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या साधकाला शांती स्वरूप मोक्ष प्रदान करतात. पंचाक्षरी मंत्राचा नित्यनियमाने 10,000 जप करावा अथवा आपल्या शक्तीनुसार दोन्ही संध्या समयी 1,000 जप करावा. या उपासनेने शिवपदाची प्राप्ती होते. ब्राह्मणांसाठी प्रणवयुक्त पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय अतिशय फलदायक असतो. कलशाने केलेले स्नान, मंत्राची दीक्षा, मातृकांचा न्यास, सत्याने अंतःकरण पवित्र झालेला मनुष्य, ब्राह्मण आणि ज्ञानसंपन्न गुरु या सर्वांनी उत्तम मानण्यात आलेले आहे. मंत्रांमध्ये प्रणव आणि शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ मानले जाते. ब्राह्मणांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. अन्य वर्णाच्या लोकांनी शिवाय नमः याप्रमाणे मंत्रजप करावा. स्त्रियांसाठी काही ठिकाणी नमोंत उच्चारणाचे विधान आहे, अर्थात त्यांनी शिवाय नमः याप्रमाणे जप करावा.
काही ऋषींनी ब्राह्मणांच्या स्त्रियांसाठी नमपूर्वक शिवाय जपाची अनुमती दिलेली आहे, म्हणून त्यांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पंचाक्षरी मंत्राचा 5 कोटी जप केल्याने मनुष्य सदाशिवा समान होतो. 1, 2, 3 किंवा 4 कोटी जप केल्याने अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महेश्वर यांचे पद प्राप्त होते. शिव पंचाक्षरी मंत्राचे पुरच्चरण केल्याने शिवलोक प्राप्त होते. शिव पंचाक्षरी मंत्राचा प्रतिदिन 1000 जप करून 1000 दिवसांमध्ये 10 लाख जप करावा. या अवधीत ब्राह्मणाला नित्यभोजन द्यावे. या उपासनेने अभिष्ट कार्ये सिद्धीस जातात. गायत्री मंत्र ही मोक्षदायक आहे. ब्राह्मणाने प्रतिदिन प्रातःसमयी या मंत्राचा 1008 वेळा जप करावा. या उपासनेने गायत्री शिवपद प्रदान करणारी होते. वेद मंत्राचे आणि वैदिक सूक्तांचेही नित्य पठण करावे. मनुष्याने सिद्ध मंत्राचा किंवा गुरुपदिष्ट मंत्राचा नित्य जप करावा. सामर्थ्यानुसार अधिकाधिक जप करावा. त्या मंत्रांची पुरच्चरणे केल्याने मोक्षप्राप्ती होते. ज्यांना गुरुमंत्राची प्राप्ती झालेली नसेल त्यांनी शिवजींनाच आपले गुरु मानावे आणि त्यांनी जगत्कल्याणार्थ उपदेशिलेल्या प्रणवाचा नित्य 1 सहस्र जप करावा. स्वतःला प्रिय असलेल्या मंत्राचाही जप करावा. त्या नित्य आराधनेने त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शिवप्रभूंची सेवा म्हणून शिवमंदिरात झाडलोट करणे, स्वच्छता राखणे, शिवालयाच्या परिसरात फुलझाडे लावणे ही सर्व कर्मे आहेत. अशा सेवाभावी भक्ताला शिवकृपेने मोक्ष प्राप्त होतो. काशी हे प्राचीन शिवपीठ आहे. ते भगवान शंकरांचे अतिप्रिय क्षेत्र आहे. तेथे राहणाऱ्या सर्व जीवांना शिवप्रसादाने भोग आणि मोक्ष या दोहींची प्राप्ती होते. जाणत्या मनुष्याने तेथे आमरण निवास करावा. त्या पुण्यक्षेत्री असलेल्या विहिरी, तलाव, कुंडे ही सर्व स्थाने तीर्थरूप आहेत. तेथे स्नान, दान आणि जपानुष्ठान केल्याने मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो. भारतवर्षात अनेक सुप्रसिद्ध शिवक्षेत्रे आहेत. तेथे आपल्या पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोजन व यथाशक्ती दानधर्म केल्याने त्यांचा उद्धार होतो. ही पुण्यकर्मे करणारा मनुष्यही पापमुक्त होऊन शिवलोकी जातो. ज्यांना शिवक्षेत्री कायमचे राहणे येणे शक्य नाही त्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी 1, 3, 5 किंवा 7 रात्री निवास करावा. लोकांनी आपापल्या वर्णाश्रम धर्मांना अनुसरून कर्तव्य कर्मे करावीत. सदाचाराने राहावे. ही सर्व कर्मे पुण्यवृद्धी करणारी आणि मोक्षदायक आहेत. सकाम पुण्यकर्मे केल्याने इष्टफलाची लवकर प्राप्ती होते. निष्काम भावनेने सत्कर्मे करणे, परोपकार करणे हा कर्मयोग आहे. या योगाने अभीष्ट फलप्राप्ती आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते. दिवसाचे मुख्य 3 भाग आहेत: प्रातःकाल, मध्यान्हकाल आणि सायंकाल. प्रातःसमयी रोजची शास्त्रविहित कर्मे करावीत. मध्यान्ह समयी सकाम कर्मे आणि सायंकाळी शांती कर्मे करावीत. रात्रीचे 4 प्रहर असतात. त्यातील मधल्या 2 प्रहरांच्या कालावधीला निशीथ काल म्हणतात. यावेळी शिवपूजा केल्याने अभीष्ट फलप्राप्ती होते. कलियुगात उत्तम कर्मांच्या आचरणाने मनोवांछित कार्यसिद्धी होते. जो मनुष्य 3ही काळी आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्माचरण करतो, सदाचारी राहून शिवभक्ती करतो, पापांना घाबरतो आणि दुष्कृत्यांपासून दूर पळतो, त्याला त्यांच्या कर्माचे समस्त पुण्यफल प्राप्त होते. त्याचे इहपर कल्याण होते. ऋषीजन सुतांना म्हणाले, महात्मन, तुमच्या मुखातून निरूपण ऐकताना मन अगदी शांत होते. श्रवणेंद्रिये तृप्त होतात. हे मुने, या भूलोकी अशी कोणती पुण्यक्षेत्रे आहेत ज्यांचा आश्रय घेतल्याने स्त्री पुरुष सर्वांनाच शिवपदाची प्राप्ती होते? अशा प्रकारे विद्येश्वर संहितेतील अध्याय 11वा समाप्त. ओम नमः शिवाय.